श्रीराम नमस्कार. आज 25 डिसेंबर 2020. मनाचे श्लोक निरूपण भाग 4. मागील भागात आपण पाहिलं की समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये हा वास्तविक दुसरा श्लोक आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. श्रीहरी म्हणजे काय, इथपर्यंत आपण मागच्या वेळी येऊन थांबलो होतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला जे संस्कार केलेत, मनावर जे संस्कार केलेले आहेत, आपण एखादी शब्दाची फोड बघतो तर ती फक्त वाचून त्या शब्दाची फोड काय आहे एवढंच आपल्याला आकलन करायचं नाही आहे, तर त्या शब्दाच्या केलेल्या फोडीचा आपल्या स्वतःवरती काय परिणाम होतो आहे हे नेहमी पाहावं. आणि इथं मना सज्जना, आपल्या मनाशी, जसं समर्थ रामदास स्वामींनी हा शब्द द्विअर्थी वापरलेला आहे, म्हणजे मन म्हणजे त्यांचंही होतं आणि आपलंही होतं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. मग जेव्हा मन विचार, मागच्या वेळेस सांगितलं की विचारांमध्ये उत्पन्न होणारी चांगली आणि वाईट कंपनं, ह्याच्यातूनच मनाची निर्मिती होते. आणि त्याला सज्जन म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला वैचारिकता करताना, विचार करताना हे नेहमी चांगलेच केले पाहिजेत. हे समर्थांनी इथं सज्जन शब्द वापरला, त्याच्यामध्ये दिसून येतं. नंतर त्यांनी सांगितलं की भक्ती, आसक्ती पाहिजे. कुठलीही गोष्ट साध्य करायची तर त्याला उथळपणा नसावं, त्याला आसक्तीची तयारी हवी. बरेच जण म्हणतात एवढं मी ध्यान करतो, एवढी साधना करतो, कोणीही नसतं, मी एकटाच असतो, मी एकटीच असते, पण मन काही स्थिर होत नाही. असं का होतं? त्याचं कारण असं की समर्थांनी जसं सांगितलेलं आहे, आपण पहिल्या 2 अक्षरांमध्ये त्याचा विचारात घेत नाही. पहिली 2 अक्षर की भक्तिपंथाला आपल्याला जायचं आहे. आसक्ती, भक्तीची, भक्त ईश्वर आसक्ती, भक्तीचे इतके अर्थ काढता येतात. भक्त ईश्वर आसक्ती हे म्हणजे भक्ती. आणि भक्त म्हणजे देणं सुद्धा येतं. तर इथं जेव्हा आपल्या मनाला आपण सांगतो की मनातल्या विचारांबद्दल आपण विचार करतो, शरीरात उत्पन्न होणाऱ्या वैचारिकतेमध्ये जे चांगले तरंग असतात, चांगल्या लहरी असतात, ह्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बाह्य विचार हे आपल्या मनाला शिवलेच नाहीत पाहिजे. एखादी गोष्ट पाहताना आपण ती कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोय हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तो दृष्टिकोन जर तुम्हाला लाभला नाही आणि नुसतीच जर साधना करत राहिलात, नुसत्याच जर मेडिटेशन, काय अजून काही त्याच्यामध्ये प्रकार असतील, पोथी वाचणं, स्तोत्र म्हणणं, पठण करणं, हे जर करत राहिलात तर त्याचा काही उपयोग होत नाही. थोडंसं जसं उच्चारांवरनं शरीरांवरती ज्या नाड्या आपल्या शरीरामध्ये वाहतात त्याच्यावरती जेवढे परिणाम होतील तेवढेच बाहेरच्या ठोक्याचं, आवाजाचं जसे परिणाम होतात तसे फक्त आपण जे वाचतो किंवा एखादं संकल्प करून आपण एखादी साधना करतो तर त्याचं फलित मिळत नाही. त्याचं कारणच ते असतं की उत्पन्न होणारे विचार, आणि ह्या विचारांना आपल्याला नष्ट करायचं आहे. आणि कसं नष्ट करायचं आहे तर मना सज्जना भक्ती पंथामध्ये जायचं आहे. पंथ म्हणजे बाह्य स्थिती नाही आहे. विचारांमध्ये जो पंथ आहे, म्हणजे सर्व गोष्टी चांगल्या असो वाईट असो, धनभारित असो ऋणभारित असो. मी कायम शब्द हा वापरतो, आमचे डॉक्टर नेहमी वाचतात की माणसाने धनभारित किंवा ऋणभारित. कारण आपण आपल्या डोळ्यासमोर तो हृदयाचा आलेख किंवा कुठलाही आलेख, जमिनीचा आलेख, म्हणजे भूकंपाचा जरी आलेख काढला तरी तो असा येतो. म्हणजे धनभार ऋणभार, धनभार ऋणभार, अशा ह्याच्यामध्येच ती गती चालते. आणि त्यातलं नुसतं धनभार असेल तर असं होत नाही, आणि नुसतंच ऋणभार असेल तसंही होत नाही, दोन्ही येतं.
आणि हे दोन्ही येताना कशाचा भार जास्त आहे आपल्याला त्या ग्राफच्या मार्फत कळत असतं. म्हणजे विचार काय, मन काय विचार करतं हे त्या ग्राफमधनं मग आपल्याला नंतर डॉक्टर सांगतात की अस्वस्थता आहे. मग त्या अस्वस्थतेमुळे हृदयावरती ताण आला आहे आणि त्याच्यामुळे अटॅक आला आहे की ते लगेच कळतं. अशी जाड काळी रेघ होते, अशा 5-6 रेघा येतात. म्हणजे काय की त्या क्षणाला हृदयाची जी चलबिचल झालेली असते ही किती असते, तर तो ग्राफ असतो. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती, रक्तवाहिन्यांवरती हा दाब पडून कुठंतरी अडथळा निर्माण झालेला असतो. म्हणून आपल्याला पंथाच्या मार्गाने कशासाठी जायचं आहे की चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक माणसाच्या जवळ ही असतेच. कुठली गोष्ट आपल्याजवळ नाही असं ह्या जगामध्ये कुठली गोष्ट नाही. तुम्ही म्हणाल दुकानामध्ये ठेवलेलं एखादं दागिना असेल की तो माझ्याकडं कुठं आहे, तर तो दागिना हा मायारूप आहे हे आपण पहिलं मनाने समजून घेतलं पाहिजे. अगदी 1 कोटीचा दागिना जरी असला, आपण रुपयांमध्ये व्यावहारिक दृष्टीने त्याचं मूल्यांकन केलं तरी तो कधी ना कधीतरी मोडलाच जातो. किती महागातला तुम्ही जरी फोन घेतलात आणि तो घेताना 100 जणांशी भांडणं केलेली असतील, घरात अगदी मारामाऱ्या केलेल्या असल्या की माझ्या फोनला हात लावू नको, तरी त्याला एक ना एक दिवस त्याच्या जागी दुसरा हा येतोच. ही मनाची अवस्था आहे. ही आपल्याला दिसताना दिसते सहज कृती, पण ही मनाची वैचारिकतेची अवस्था आहे आणि याच्यात सहजता पाहिजे. हे माझं नाहीच, आणि जे माझं नाही आहे किती वेळ त्याच्यामध्ये तुम्हाला 1000 रुपये दिले, तर तुम्हाला हे घे तुझे 1000 रुपये, आणि तुम्ही 1000 रुपये खिशात ठेवलेत, तर त्याचा काही उपयोग होणार आहे? तुम्हाला जर जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील, काही खरेदी करायच्या असतील, तर ते 1000 रुपये तुम्हाला मोडायला लागणार आहेत. म्हणजेच काय झालं की ही देवाणघेवाण जी आहे ही विचारांची देवाणघेवाण आहे. तुम्ही म्हणाल की मी 1000 रुपये दिले आणि त्याच्या बदल्यामध्ये अमुक भाजी घेतली, दूध घेतलं त्याच्या, म्हणजे काय झालं, ही देवाणघेवाण झाली, समदेवाघेवाण झाली. मी 1000 रुपये दिले आणि 2000चा माल समोरच्यानं दिला तर असं होत नाही, आणि 500चं दिलं तर 500 परत घेतो. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये आपण कायम समांतरपणा राखतो. जेवढ्याचं दिलं आहे तेवढ्याचं घेतलं आहे, हा समांतरपणा आपल्या विचारांमध्ये आला पाहिजे. आणि ह्याला पंथ म्हटलेलं आहे की उच्च नीच हा भावच तिथं नसावा. माया ही त्याचं एक आवरण आहे. विचारांमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग कसा आहे की आता मला एक गोष्ट मी जसा रोज विचार करतो की मला डॉक्टरांनी ह्या एका ओळीवरती का त्याच्यामध्ये भगवद्गीता चालू असताना सांगितलं असेल, तर हे जे आवरण आहे, मायाचं आवरण आहे, मद मोह मत्सर माया अहंकार, तर ते आपल्या विचारांशीच निगडीत आहे. आणि हे आवरण आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि हे काढताना आपल्याला योग्य एक एक पायरी चढत जायला लागतं. एका दिवसाचं हे काम नाही. कोणी सांगतो की मला ध्यान करायला सांगितलं, मला साधना करायला सांगितली, आणि तो 4 दिवसांत म्हणतो मला काही एवढा फरक वाटला नाही की माझं काही त्याच्यात लागलं. असं सहजासहजी होत नाही. किती उच्च प्रतीचं बी पेरलं तरी 2 दिवसात फळ मिळणार नाही आहे. हा विचार नेहमी माणसाने लक्षात ठेवावा. धैर्य पाहिजे, स्थिरता हवी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम हवा. मनुष्यामध्ये संयम नसतो आणि त्याच्यामुळं त्याच्या हातनं चुकीच्या गोष्टी घडतात. माणसाने विचार करणं गरजेचं आहे. आपल्या सभोवताली चालणारी गोष्ट का होते, का घडली, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि भगवंतानी जर तुमचा दात दुखला तर तुम्ही असं म्हणता का माझा दात दुखला, देवाची माझ्यावर कृपाच नाही. तुम्हाला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या तुमच्या आतमध्ये बसलेल्या वेदना होतात. हा विचार आपण कधी करत नाही. पोट माझं दुखतं आहे कारण तुम्ही ते माझं म्हणताय, ते भगवंताचं म्हणलं तर त्याचा तुम्हाला त्रास कमी होणार आहे. कारण हा देहाला तुम्ही तुमचा मानून ठेवलेला आहे आणि ते आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं आहे. इथं समर्थांनी म्हणून सांगितलं की मना सज्जना भक्ती पंथची जावे तरी श्रीहरी. हा शब्दच इतका खूप महत्त्वाचा आहे. तरच हे सगळं जर तुम्ही समांतरित केलं, सगळं मोकळे व्हायची तयारी दाखवलीत, आसक्ती दाखवलीत, तरच तो श्रीहरी. आणि मग तो श्रीहरी कोण, तर हरी म्हणजे कोण, तर शंकर. म्हणजे शंकराचं आपण जेव्हा बघतो की उत्पत्ती स्थिती लय या ज्या 3 अवस्था आहेत त्यातली लय ही अवस्था शंकराच्या येते. पण हा विचार करत नाहीत की जिथं लय होतं तिथंच उत्पत्ती होते. म्हणजे विचार
समर्थांनी हा शब्द जो वापरला आहे की तरी श्रीहरी, तर त्यांनी सांगितलं का तरी परमात्मा पावितो स्वभावित नाही, तर श्रीहरी सांगितलेलं आहे. म्हणजे नुसता हरी म्हटलं नाही तर श्रीहरी म्हटलं आहे. म्हणजे श्री वेगळा आहे आणि हरी वेगळा आहे, जोडताना त्यांनी एकत्र जोडलेला आहे श्रीहरी. मग कोण हा? तर ही अवस्था आहे, चांगली आणि वाईट. परमात्म्याला, शंकराला, देवतेला, कुठल्याही देवतेला बघताना श्री म्हटलं की ती ईश्वरी अवस्था झाली, आणि हरी म्हणजे जो निर्माणही करतो आणि तसा अस्तही करतो. ही त्या भगवंताची, त्या देवतेची अवस्था आहे. कुठल्याही देवतेला आपण असं म्हणतो का की मी मंदिरात जातो आणि तिथंच बसतो, तर नाही. तो देवसुद्धा कंटाळेल, अरे तो कशाला बसला तिथं. एक तर पाठीमागं माणसं आहेत, त्यांचाही त्यांना भेट घडू दे. तू किती वेळ माझे पाय धरून बसणार? मग त्याचा उपयोग होत नाही. आणि मग भगवंत असं करतो का? तर करतो. का करतो? तर आसक्ती नाही. आपण नामदेव महाराजांचं उदाहरण पाहिलेलं आहे की आसक्तीच इतकी होती आणि निरागस आसक्ती होती, म्हणून त्या विठ्ठलाला यायलाच लागलं. आणि विठ्ठलाचं दर्शन म्हणजे इतर जणं अख्खं जीवन घालवलं तरी पांडुरंगाचं दर्शन नाही घडलं. आणि ज्याला माहीतच नाही पांडुरंग म्हणजे काय, त्याला पांडुरंगाचं दर्शन घडावं. गंमत आहे की नाही त्याच्यात? फक्त आरोप, मला मिळणारं दूध हे नामदेवाला माहीत नव्हतं की आपले वडील विठ्ठलाला प्रसाद दाखवून आपल्याला आणून देतात. त्याला असं वाटायचं की विठ्ठल दूध पितो, म्हणून ते तिकडं तो गाढवा वडिलांनी एक दिवस बाहेर गेला असताना ते सांगतात की नामदेवा मंदिरात जा आणि हे दूध विठ्ठलाला देऊन या. आणि नामदेवाला असं वाटतं की विठ्ठल दूध पितो बहुतेक, आणि तो घेऊन जातो आणि विठ्ठलापाशी ठेवतो ते आणि म्हणतो हे पी. आता त्याला माहिती असतं की जर मी तसं दूध परत घेऊन गेलो तर वडील मारतील, आणि रोज वडील येतात तेव्हा हा दूध पितो, आणि आज मी आणलं तर दूध पित नाही, मी काय केलं आहे. आणि मग जे आर्ततेने तो त्या विठ्ठलाचे पाय धरतो आणि सांगतो की माझे घरचे ओरडतील, माझे वडील मला मारतील, तू रोज पितोस, आज मी काय केलं आहे त्याच्यामध्ये. हा जो भाव निर्माण होतो, हा जो विचारांतामध्ये किती, म्हणजे तुम्ही जर विचार केला त्या गोष्टीचा तर ते किती त्याच्यामध्ये प्रेम असावं, आर्तता असावी. दूध पिण्यासाठी वास्तविक प्रेम होतं का नामदेवाचं? तर नाही, पण ती आर्तता जी होती की ह्याने दूध प्यावं ही भगवंताला भावली. आणि पांडुरंगाने येऊन दूध प्यायलं. बरं, दूध प्यायलं तर प्यायलं, तिथं घोटाळाच झाला. दूध प्यायलं म्हणून इथं नामदेव महाराज आनंदी झाले. तसाच मोकळा गाढवा घेऊन घरी गेले. घरी गेल्यावर आईने विचारलं दूध कुठे आहे, कारण रोज नुसताच नैवेद्य दाखवायचा आणि दूध घरी घेऊन यायचं. आणि तो म्हणतो प्यायलं पांडुरंगाने. मग आई म्हणते खोटं बोलायला लागलास, खोटं बोलतोस, कुठनं शिकलास? आता वास्तविक नामदेव महाराजांनी काहीच केलेलं नसतं. भाव इतका निरागस. आईला सांगतात की आई अगं मी खोटं कशाला बोलू, ज्यांनी प्यायलं त्याचंच नाव सांगितलं. आई म्हणते खोटं बोलू नकोस, आणि तेवढ्याच वडील येतात. आणि वडील आल्यानंतर आई सांगते वडिलांना की मुलगा मोठा झाला, खोटं बोलायला लागला. नामदेव महाराज म्हणतं, वडील नामाला विचारतात काय रे दूध कोणी प्यायलं? नामदेव महाराज म्हणतात बाबा खरंच मी नाही प्यायलं, ज्याच्यासाठी दिलं होतं त्यांनी प्यायलं. वडील एकदा प्रेमाने समजावून सांगतात अरे नामा, रोज प्रसाद झाल्यावर ते दूध मी तुलाच देतो, मग खोटं कशाला बोलतोयस, सांग तू प्यायलंस म्हणून. तरी नामदेव महाराज म्हणतात नाही मी प्यायलं नाही. आणि मग वडील चिडतात की आपला मुलगा धादांत खोटं बोलते, आज एवढी वर्ष झाली मी पांडुरंगाला दूध देतोय, एकदा एक थेंबसुद्धा जत्न कमी झाला नाही, आणि इथं हा म्हणतो अख्खा गडवावरून पांडुरंग दूध प्यायला. आत्ता गडवा भरा आणि माझ्याबरोबर चल आणि मला दाखव. आणि मग तो वडिलांबरोबर तो परत मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर तो आता म्हणतो बस हे घे हा गडवा भरलेला, दाखव मला पांडुरंग कसा दूध पितो. बिचारा नामदेव महाराज, निरागसतेचा भाव, मनाची निरागसता. बघा इथं मनाचे शब्द वापरले, म्हणजे चांगलं नाही आणि वाईटही नाही, निरागस शून्य भाव. या शून्य भावामध्ये तो पांडुरंगाला म्हणतो की अरे तू मगाशी जसा प्यायलास तसा पी. आता पांडुरंग विचार करतो आत्ताच प्यायलो आहे, पोट भरलेलं आहे, आणि मी याच्यासाठी परत दूध का पिऊ. आणि हे जेव्हा होतं, आणि इथं त्याचे वडील असे लपून बघत असतात की हा काय करतोय, की आपला मुलगा खोटं तर बोलतोय पण किती पुढं गेला आहे की हा परत दूध पिईल आणि सांगेल पांडुरंगाने प्यायलं, म्हणून वडील चोरून बघत असतात. आणि मग
थोड्या वेळ नामदेव महाराज वाट बघतात आणि पांडुरंग काही दूध पितच नाही. त्याचे पाय धरतो, उक्साबुक्शी रडायला लागतो. आणि विठ्ठलाला माहिती असतं याचे वडील आहेत, तरी विठ्ठल त्याच्या प्रेमाने, त्याच्या आर्ततेने स्वतःला प्रगट करतात आणि ते दूध पितात. आणि ते बघितल्यावर नामदेव महाराजांच्या वडिलांच्या डोळ्यातनं पाणी येतात की आपला मुलगा खरं बोलत होता. ही झाली आसक्ती. म्हणजे जन्मभर ज्या नामदेव महाराजांचे वडील, आता एखाद्या संतांचे वडील होणं म्हणजे सुद्धा काही साधी गोष्ट नाही आहे. रामाने जसं रावणाला मारलं आपण एवढंच बघतो, पण मृत्यू कोणाच्या हस्ते आला, म्हणजे तो त्याचा मृत्यू येणं, अगदी जरी तो राक्षसी प्रवृत्तीचा जरी असला तरी ते कोणाच्या हस्ते येणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मग इथं नामदेव महाराजांच्या ताकद, नामदेव महाराजांचे काय आहेत हे वडिलांना कळतं की आपला मुलगा काय आहे, आणि ही आसक्ती आहे. बाकी नामदेव महाराजांचं चरित्र नंतर वेगळा भाग आहे. हे एक उदाहरण सांगायचा उद्देश असा की आसक्ती कशी हवी, माहिती जरी नसली तरी आसक्ती हवी. मला सांगितलेली साधना ही मी का करायची हे जरी तुम्हाला आत्ता माहीत नसलं तरी ती तुम्ही कृती डोळे झाकून करायला पाहिजे. कारण त्याचं तुम्ही तो भाव, समर्पित भाव जर दाखवला तरच तो तुम्हाला श्रीहरी भेटणार आहे. आणि मग श्रीहरी म्हणजे काय, तर मनामध्ये हरी म्हणजे काय, शिवतत्व म्हणजे काय करतं, जे अस्ताचं आणि उत्पत्तीचं, जिथं अस्तं होतं तिथंच उत्पत्ती होते. एखादी गोष्ट, जेव्हा एखादी गोष्टीचं भांडं तुटलं, माती झाली की ते माती झाली, ज्या क्षणी माती होते, माती झाली म्हणजेच नवीन उत्पत्ती आहे. एखादे तुम्ही दळणदळायला जाता, गिरणीमध्ये गहू घेऊन जाता, आणि तसे गहू जसे त्या यंत्रात जातात तशी ती अवस्था बदलते आणि त्याचं पीठ होऊन येतं. म्हणजे ज्या क्षणी ती अवस्था बदलली त्याच क्षणी नवीन अवस्था उत्पन्न झाली. म्हणून तो हरी शब्द वापरला आहे. हरी म्हणजे काय, शंकर. मग शंकराचं तत्व काय, तर अस्तं आणि उत्पत्ती हे दोन्ही तत्व तिथं त्याच्यामध्ये जागृत होतं. आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थितीला आहे, पण जिथं असतं नाही तर तिथं उत्पत्ती कशी होईल. नवीन निर्माण गोष्ट जर करायची असेल, एखाद्या जर म्हणजे मातीच्या गोळ्याची मूर्ती करायची असेल तर त्या मातीच्या गोळ्यालाचा अस्त झाल्याशिवाय ती मूर्ती प्रगट होणार आहे का. म्हणजे तिला जर तुम्ही आकार दिलात म्हणजेच काय झालं, त्या मूळ गोळ्याचा अस्त झाला आणि त्याच्यामधनंच नवीन आकृती, नवीनच मूर्ती ही तयार झालेली आहे. तसं इथं समर्थ सांगतात की तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. मग तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारे, तुमच्या वैचारिकतेमध्ये जे धनभारित चांगली वाईट कंपनं जी उत्पन्न होणार आहेत, याच्यावरनं ही जी कंपनं जी निर्माण होणार आहेत ही जशी आसक्तीने संपणार आहेत आणि तुम्ही शून्यावर येणार आहात, तेव्हाच तो श्रीहरी तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही मद, मोह, मत्सर, माया, अहंकार हे सर्व सोडायला पाहिजेत. कारण ते जर सोडले नाहीत तर तुम्ही मायावी जगामध्येच अडकून बसाल. आणि हे सोडता आलं पाहिजे. ही मनाची ताकद आहे. गोंदवलेकर महाराजांना त्यांच्या शिष्यांनी एकदा विचारलं की मी एवढ्या वेळा त्याच्यामध्ये भगवद्गीता वाचली पण मला कधी समजलीच नाही. मग महाराज म्हणाले की तुला जर समजली नाही, बरं हरकत नाही म्हणले. महाराजांनी काही लगेच चिडले नाही की शिष्याला जर भगवद्गीता माझा शिष्य आणि भगवद्गीता समजली नाही म्हणून कुठले गुरु रागवतात, तर तसं नाही. महाराजांनी सांगितलं तू त्या गीतेच्या जे मुखपृष्ठ होतं त्याच्यावरचं चित्र पाहिलंस का, तर तो म्हणतो हो पाहिलं. तो म्हटला काय आहे, तो म्हटला की अर्जुन खाली बसलेला आहे आणि श्रीकृष्ण त्याला ज्ञान देतोय आणि एका हातामध्ये त्या रथाची दोर ही भगवान श्रीकृष्णाच्या हातात आहे. आता इथंच महाराज त्या माणसाला सांगतात अर्जुनानी, हा अर्जुन कोण आहे, हा मनुष्य देह आहे. आणि मनुष्य देहाच्या रथाची दोरी जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या हातात देता तेव्हा तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. पण मनुष्य ही दोरी परमात्म्याच्या हातात देत नाही, हा चुकीच्या माणसाच्या हातात देतो. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या हातामध्ये आपल्या रथाचं सारथ्य दिलं, दोरी दिली, तेव्हा त्याच्यामुळं अर्जुन जिंकला, परमात्म्याला शरण गेला. मनाने आसक्तीने परमात्म्याला शरण गेला की जे अर्जुनाला प्रश्न पडले भगवद्गीतेमध्ये, हे अर्जुनासारखा महान ज्ञानीला त्याचं काही ज्ञान झालं नसावं.
श्रीकृष्णाबरोबर चर्चा करताना भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान प्रदान केलं, तो घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा ना. तो अर्जुन होता, पण त्यांनी सर्वसामान्यांसाठी हा प्रश्न विचारला. आणि वास्तविक ही भगवद्गीता जी आहे, ही महाभारत आहे, ह्याच्यातलं प्रत्येक पात्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रत्येक नावाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं महाराजांनी इथं शिष्याला सांगितलं की ज्याच्या हातात, भगवंताच्या हातात दोरी दिली की सर्व आयुष्य सहज होतं, हाच भगवद्गीतेचा अर्थ आहे. तुला आतमध्ये बघा, म्हणजे मुखपृष्ठावर एका अतिशय छोट्या गोष्टीत गोंधळेकर महाराजांनी शिष्याला हे सांगून दिलं. अजून एक उदाहरण सांगतो की मायाचं कसं असतं. एकदा विवेकानंद हैदराबादला गेलेले असतात आणि हैदराबादला गेलेले असताना त्यांना असं कळतं की इथं कोणीतरी जादूगार आहे की जो पाहिजे ती वस्तू हातात काढून देतो. म्हणून म्हणतात आपण हा प्रयोग बघावा. आणि विवेकानंद त्या जादूगाराच्या इथं जातात आणि त्यांना असं कळतं की तो 7 दिवस झाले तापाने प्रचंड फणफणलेला आहे आणि तो काही काम करू शकत नाही. तरी स्वामीजींच्या मनात येतं की आपण त्याला भेटून तरी यावं, विचारावं, एकदा विनंती करावी. आणि त्या जादूगारापाशी जातात आणि त्याला सांगतात की मी तुझ्याबद्दल खूप ऐकून आहे, तर तेव्हा तू मला तुझी जादू दाखवशील का. तो म्हणतो की महाराज, मी तुम्हाला जादू दाखवतो, पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवा, मग आपण एकमेकांचं जी जुळणं असतं, मनाची जुळणी असते, ती होते का ती पाहू. आणि म्हणून विवेकानंद हसतात आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात. आणि तसं त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात तसा पुढच्या काही क्षणामध्ये त्या जादूगाराचा ताप उतरतो आणि तो त्या महाराजांना विचारतो की तुम्हाला काय जादू दाखव. आणि मग विवेकानंद सांगतात, विदेशात जाऊन आलेले असतात की तिथले काही पदार्थांची नावं तो जादूगाराला सांगतो की हे तुम्हाला काढून दाखव, कारण इथलं काही तो काढून दाखवलंच तर त्यात काही मला अप्रूप वाटणार नाही, तू सहज काढू शकशील. आणि मग विवेकानंद त्याला सांगतात आणि तो जादूगार ते पदार्थ काढून दाखवतो आणि विवेकानंद ते खाऊन बघतात. आणि हे बघतात आणि त्या जादूगाराच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. आणि मग त्याला स्वामीजी विचारतात, अरे काय झालं, तू तर एवढे छानपैकी जादू केलीस, इतकी छान माया मी आजपर्यंत पाहिलेली नव्हती. बघा, शब्द बघा, माया. हा भास त्या जादूगारांनी समोरच्या माणसामध्ये असा निर्माण केला होता, विवेकानंदांच्या मनामध्ये असं निर्माण केला होता की तो साक्षात पदार्थ मी समोर खातोय का काय, हा विवेकानंदांना भास झालेला होता. आणि हा जादूगाराची जादूगारी होती, ही जादू होती. पण तो स्वामीजींचे पाय धरतो आणि म्हणतात, स्वामीजी तुम्ही केलेलं, तुम्ही जे माझ्या डोक्यावर मस्तकावर जो हात ठेवलात आणि माझा जो ताप घालवलात, ही खरी जादू आहे. खरं काम तुम्ही केलं, मी फक्त मोह आणि मायामध्ये समोरच्या माणसाला अडकवतो आणि ते मायाजाल निर्माण करतो आणि तो क्षणभरासाठी ती समोरच्या माणसाला ते खरं वाटतं. आणि वास्तविक इथं स्वामी विवेकानंद त्याला सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या भोजनामध्ये, त्या थाळीमध्ये, त्या ताटामध्ये प्रत्येक पदार्थ हा असतोच, फक्त त्याची दृष्टी तिथं नसते म्हणून त्याला तो दिसत नाही. आणि त्यांच्या स्वामीजींबरोबर गेलेला जो समुदाय असतो, काही 4-5 माणसं असतात, त्यांना त्यांचा उपदेश बरोबर कळतो, त्या जादूगारालाही बरोबर कळतो. तसा यथोचित सन्मान देऊन ते मग बाजूला जातात. पण त्याच्यातला अर्थ काय, मूळ काय, की मायाजाल निर्माण करतो समोर माणूस, म्हणून आपल्याला हे तात्पुरतं भासतं. आणि हे मायाजाळ हे या हरिशब्दासारखं आहे, जे उत्पन्न झालेलं आहे ते तिथंच संपवलं पाहिजे. विचारांमध्ये उत्पन्न झालेली वाईट कंपनं, मोह, माया हे तिथंच संपवलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला सत्यता दिसणार आहे आणि तेव्हा तो परमेश्वर हात तुमच्या डोक्यावर ठेवणार आहे. त्याच्याशिवाय तो ठेवणार नाही. आपण जेवायला जातो आणि आपल्या समोर असतं, आपल्या प्रारब्धात असतं, पण माणसाला ते दिसत नाही, कारण माणसाला दृष्टी नाही, माणसाला डोळे नाहीत. एखाद्या आपण खूप असं काही पदार्थ मिळणाऱ्या हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि असं ताट येतं पूर्ण भरलेलं, पूर्ण जेवण, की अगदी भजी, वडे, सर्व 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 त्याच्यात असतं. आणि मग असं ताट जेव्हा वाढतो तर तेव्हा असं एखाद्याच्या लक्षात येतं, अरे मला चटणी वाढलीच नाही आहे. आणि मग समोरचा सांगतो की तुला पण वाढली आहे, तुझ्या ताटात चटणी आहे पण ती त्या पापडाखाली आहे, तुझ्या आहे पण ती दिसत नाही आहे तुला, का तर त्या पापडाने झाकलं आहे. मग तसंच
मनुष्याच्या प्रारब्धामध्ये प्रत्येक पदार्थ हा ठेवलेला आहे, पण मोहमायेचा पापड जर आपल्या डोळ्यावर राहिला तर आपल्या थाळीत असलेला, आपल्या ताटात असलेला पदार्थ आपल्याला दिसत नाही. मग तसं आपल्या कर्मामध्ये, आपल्या नशिबामध्ये प्रत्येक गोष्ट परमात्मा ही वाढून ठेवतो. फक्त तुम्ही त्याची चव कशी घ्यायची आणि तुम्ही तो कसा प्राप्त करायचा हे जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला डोळे उघडे पाहिजेत. कारण जर डोळे उघडे, तुम्ही म्हणाल मी डोळे उघडे ठेवूनच बसतोय, तर तसं नाही, ज्ञानाचे डोळे उघडे पाहिजेत. आणि ज्ञानाचे हे जे आपले डोळे आहेत हे जेव्हा बंद होतात तेव्हाच मनुष्याला ज्ञान होतं. परवा परांजपे काकूंनी मला प्रश्न विचारला एक याच्यामध्ये की मन आणि अंतर्मन म्हणजे काय. तर मन म्हणजे फक्त बाह्य आवरण आहे, आणि या बाह्य आवरणामध्ये मनुष्य, आपण समोरचं आपलं मन वाचू शकतो, पण अंतर्मनामध्ये काय चाललं आहे हे कोणी बघू शकत नाही. आणि अंतर्मन हे परमेश्वराच्या स्थानाचं असलेलं एक प्रतीक आहे, अग्नीचं स्वरूप आहे, त्या ज्योतीचं स्वरूप आहे, आणि ते आतमध्ये असतं. त्याच्याशी तुम्हाला जर जोडायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला ओळखायला माणसाने शिकायला पाहिजे. ते जे षडरिपू आहेत, जे तुम्ही इंद्रियांच्या अधीन होता, त्याच्याबद्दलचे जे विचार आहेत हे माणसाने बाहेर टाकले पाहिजेत. माझं कसं होईल, माझ्या नवऱ्याचं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या व्यवसायाचं कसं होईल, माझ्या नोकरीचं कसं होईल, मला जे ब्लड प्रेशर आहे त्याचं कसं होईल, माझ्या शुगर आहे त्याचं कसं होईल, ह्याच विचारांमध्ये जर तुम्ही अडकलात आणि ह्यांनीच जर तुमचं बाह्य मन अस्वस्थ राहिलं तर तुम्ही कितीही साधना केलीत तर त्या अंतर्मनातल्या परमात्म्यापर्यंत तुम्ही पोचू शकणार नाही. तर ही आवरणं काढणं गरजेचं आहे. म्हणून आमचा परवा बोलताना विषय झाला की मनुष्य शरीरावरती हे वस्त्र आहे, हे तुम्ही वस्त्र धारण करता की जे बाह्य अवस्थेमध्ये तुम्हाला सर्वांना पाहता येतं, पण अंतर्वस्त्र पाहता येतं का, तर नाही. ते अंतर्वस्त्रसुद्धा वस्त्रच आहे, पण त्याला अंतर्वस्त्र म्हणतात. ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला वरचे वस्त्र, बाह्य वस्त्र ही उतरवायला पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला अंतर्वस्त्र दिसणार आहे. तसं बाह्य मनामध्ये येणारे वाईट विचार, चांगले विचार, ह्या दोन्ही विचार तुम्हाला जिथं शून्यावर नेता येतील तेव्हाच तुमच्या अंतर्मनामध्ये तुमच्या परमात्म्याचं दर्शन तुम्हाला होणार आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगितलेलं आहे की मनाला तुम्ही सज्जन समजा. तुमचं मन हे सज्जन आहे, तुमचे विचार उत्पन्न जे होतात हे सज्जन आहेत, कारण ते चांगलेच विचार करतात. प्रत्येक वाईट गोष्ट जर एखादी निर्माण होते ती चांगल्यासाठीच निर्माण होते, ह्याचा पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मृत्यू हा प्रत्येक माणसाला आहे. आमच्या घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर वाईट घटना झाली तर ती नाही आहे, त्याच्यामध्ये त्याला गती मिळाली. वय वर्ष 90 पर्यंत 95पर्यंत जर शरीर जीर्ण अवस्थेत त्याच्यामध्ये जर झिजत राहिलं आणि ते इंद्रिय चालत नाही आहेत, हातपाय चालत नाही आहेत, आणि तो माणूस जो आयुष्यभर माझा जीव कसा वाचेल ह्याच्या पाठीमागं पळत असतो, नाना प्रकारची औषधं, नाना प्रकारची कॅल्शियम, व्हिटॅमिन सगळं घेत असतो, आणि एवढं करून त्यांनी तो देह वाचवलेला असतो, आणि या क्षणाला तो देह त्याला साथच देत नाही, आणि इतकी त्याची अवस्था वाईट होते की तो उलटी भगवंताकडे प्रार्थना करतो की आता सोडव. मग भगवंत तिथं म्हणतो की तू वर्षभर कायम जन्म घालवलास की मला माझी तब्येत चांगली राहू दे, मला काही नको होऊ दे, माझं जीवन व्यवस्थित राहू दे, आणि आज तुला मी सर्व हे प्रदान केल्यावर तू मला उलटं सांगतोयस की आज माझा जीव मोकळा कर. हे जे शरीराचं ओझं आहे हे मला सहन होत नाही, हे तेव्हा माणसाला कळतं की जेव्हा त्याचं ओझं होतं. म्हणजे हे निश्चित आहे की हे शरीरसुद्धा एक प्रकारे ओझ्याचा प्रकार आहे. म्हणून मनुष्याला जी प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक विचार आहे, हा शून्यावर नेऊन ठेवण्याचं हे खूप गरजेचं आहे. आणि जे जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर जीवनामध्ये सफल होणं केवळ आणि केवळ अवघड आहे. म्हणून गुरुची आवश्यकता काय, तर जो शून्यावर नेऊन ठेवतो ते गुरुची आवश्यकता आहे. का आम्ही आमच्या डॉक्टरांची पूजा करतो, का त्यांना पूजनीय मानतो, कारण जीवनामध्ये गुरुपौर्णिमा करून स्वतःला हार तुरे त्यांनी कधी घालून घेतले नाहीत. कारण जी गोष्ट माझी नाही, ज्याचा मी अधिकारी नाही, माझ्या पाठीमागं असलेला जो स्वामींचा फोटो आहे त्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्या कृपेने मी आज इथं बसलेलो आहे, हे जर माणूस विसरला तर तेव्हा तो स्वतःला सगळं समोरच्या माणसाकडनं घेतो, आणि तो अधिकार आपला नाही. म्हणजेच काय झालं की गुरुचाच अधिकार तुम्ही जर हिसकावून घेतलात, त्या परमात्म्याचा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलात, आणि जर तुम्ही स्वतःला परमात्मा समजायला लागलात तर याच्यासारखी अधोगती तुमच्या जीवनामध्ये नाही. म्हणून समर्थांनी केवळ आणि केवळ हे मन म्हणजेच भगवद्गीता आहे. भगवद्गीतेचे जे 18 अध्याय आहेत त्याच्यामध्ये काहीही वेगवेगळं तुम्हाला
बघायची गरज नाही, कारण प्रत्येक अध्याय, प्रत्येक ओळ, प्रत्येक श्लोक हा मनाशी निगडीत आहे. आणि हे सगळे श्लोक आणि हे सगळे अध्याय आपण काही जण म्हणतो की आता याच्यातसुद्धा बरेच जण म्हणतात 13 अध्याय आहेत, काही म्हणतात 18 अध्याय आहेत, काही जण म्हणतात 19 अध्याय आहेत. अध्याय किती आहेत ह्याची वैचारिकता करण्यापेक्षा त्याच्यामधनं ज्ञान काय प्राप्त होत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरती मनुष्य कधीही विचार करत नाही आणि नको त्या गोष्टीवरती विचार करतो, म्हणून त्याची प्रगती होत नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या ताटामध्ये सर्व वाढून ठेवलेलं असतं, अगदी पूजेचं साहित्य पण असतं, तरी आपण बघत असतो गंध कुठे आहे, कुंकू कुठे आहे, तिथं असतं, पण आपली दृष्टी ते बघू शकत नाही. आणि तेच आपल्याला बघायचं आहे की आपल्या शरीरामध्ये बसलेला, शरीरामध्ये वसलेला तो परमात्मा आहे, ह्याला कसं बघता येईल, त्याच्यापर्यंत आपल्याला कसं पोचता येईल ह्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण जशी महाभारतातली प्रत्येक पात्र आहेत, प्रत्येक नावाचं एक उदाहरण आहे, हे मी पुढच्या भागामध्ये नक्की सांगेन की दुर्योधन म्हणजे काय, दुःशासन म्हणजे काय, कर्ण म्हणजे काय, युधिष्ठिर म्हणजे काय, कुंती म्हणजे काय, ही आपल्याला एक नावं नाही आहेत. तर ह्या एक एक अवस्था आहेत की जे आपल्या मनाशी, आपल्या विचाराशी, आपल्या रोजच्या जीवनाशी या आपल्या सभोवताली फिरत आहेत. आणि अर्जुन हा एकच असा आहे की ज्यांनी आपली विश्वासाने आयुष्याची, विचारांची दोर त्या परमात्म्याच्या हातात दिलेली आहे. आणि परमात्मा जिथं नेईल तिथं ते स्थान योग्य असेल ही अर्जुनाला पण खात्री आहे, तशीच आपल्यालाही खात्री हवी. म्हणून कधी मनामध्ये शंका आणू नये. कुठलीही साधना करताना, कुठलंही स्तोत्र वाचताना ते कशासाठी सांगितलं, याचा अर्थ काय हे काढत बसण्यापेक्षा त्याची ताकद आपण उपभोगावी, हे नेहमी कायम लक्षात ठेवा. तर याच्या आता ह्या मनाच्या श्लोकाच्या अनुषंगाने पुढं त्याच्यामध्ये सुद्धा तो आपोआप येईलच, कारण 40 निरूपण डॉक्टरांनी करायला सांगितली आहेत, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात उलगडा हा होतच जाणार आहे. पण आपण इथपर्यंत येईल की हरी म्हणजे काय, की जिथं वाईट विचारांचा जिथं लय होतो आणि चांगल्या विचारांची जिथं उत्पत्ती होते, ती जी अवस्था आहे ती हर अवस्था आहे. आणि ही अवस्था प्रत्येक माणसाला आपल्याला प्राप्त करायचे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज इथंच थांबतो. श्रीराम.